आज ना सगळे कामं आवरली आणि ब्लाऊज शिवायचे होते ते दाखवते तुम्हाला. आणि माझी इकडं ब्लाऊज शिवायची पडली त्या अगोदर मी बाहेरून आले. तर बाहेर कशासाठी गेले होते तर हे नवीन जोडवे घेतले होते मी. तर मग तेच माझं पहिलं जोडवं तुटलं होतं तर म्हटलं घ्यावं नवीन. तर ते घ्यायला गेले होते. त्यानंतर थोडे ब्लाऊज शिवले आणि संध्याकाळी डाळ खिचडी म्हणजेच खिचडी लावली होती आपली मसाले भाताची. आणि त्यांना भजे खायचे होते, सगळी तयारी करून दिली, त्यांनी फक्त तळले. तर बघा मस्त अशी टेस्टी भजी आणि खिचडी झालेली होती. तर म्हटलं खाऊन घ्यावं, कारण मला दिवसभर थोडंसं काम केलं होतं मी, पण मला संध्याकाळीसुद्धा ब्लाऊज शिवायला बसायचं होतं कारण लग्नाचे ब्लाऊज द्यायचे होते. तर मग माझं जेवण चाललं होतं, मुलांनी अगोदरच जेवण करून बसले होते. तर एकाचा अभ्यास चालला होता आणि एकाची अशी ॲक्टिव्हिटी काहीतरी चाललेली होती. तर चला, तर मग जेवण वगैरे झालं, माझे 2-3 ब्लाऊज स्टिच करून झालेले होते आणि सगळं 4 ब्लाऊज मी नंतर परत स्टिच केले. तर बघा एवढे सगळे ब्लाऊज झाले होते. ते तर मुलं आणि ते तर झोपून घेतलं होतं, 12 वाजले होते. तर मला एवढं सगळे ब्लाऊज कंप्लीट करण्यासाठी. तर खूप मस्त असे डिझायनर ब्लाऊज आहेत. मी सगळे आपले ब्लाऊजचे डिझाईन वगैरे दुसऱ्या चॅनलवरती दाखवत असते, ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी. तर त्याच्यावरती जाऊन तुम्ही नक्कीच बघा. तरी तो खूप सारा पसारा पडलेला होता, तर अगोदर आता ते आवरून घेते आणि ब्लाऊज पण ज्याचे त्याचे कॅरीबॅगमध्ये ठेवून देते, जेणेकरून सकाळी मला ते ब्लाऊज पाठवून द्यायचे होते हुक वगैरे लावण्यासाठी. तर मग तेच म्हटलं चला आता एकदा तुम्हाला दाखवून घ्यावं. तर आता मी तुम्हाला डिझाईन दाखवते बघा. ह्याची बोटनेक डिझाईन आहे. सिंपल म्हणजे शॉर्टकटमध्ये दाखवते, पूर्ण डिटेलमध्ये मी दुसऱ्या चॅनलवरती दाखवलेले आहेत. तिथं जाऊन तुम्ही नक्की बघा. आणि हे सुद्धा वर्कमध्ये ब्लाऊज होतात, तर वर्कमध्ये ब्लाऊज कसे शिवायचे काय सगळं डिटेलमध्ये मी सांगत असते. चला, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा.